कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शत्रू भैया आपलं सावध झालं बर का. येऊ दे येऊ दे येऊ दे. उंगाट येईल आणि सुसाट टाकात जाईल. विकेट पडली, चटणी एकदाची बॅट खपली बघ. शत्रू भैया त्याला जाळायला 4 लाकडं, रडायला त्याच्याच घरची लेकरं बोलवूया. थांब जरा. डायरेक्ट जीव गेलाय का तडफडून मरतोय ते बघायला नको. त्या गर्दीमुळे काहीच दिसाना झाले बघ. आता कळणार कसं बरं काय झालंय ती. गेलाच असत तो. जरा इकडे तिकडे बघा बरं, कुठं रेडा बेडा दिसतोय का. रेडा दिसत असेल ना तर यम आलाच म्हणून समजा सूर्याला निघाला. जाऊ दे ही बघ. कोणतरी कुठलंय वाट. हा चल चल बघायला चल लवकर. काय झालं? मागे सारखा. अरे काय जत्रा आलाय. सर 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 सरा 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 सूर्या दादा, अरे काय झालं? लागलंय का तुला? नाही. अरे दादा तू कस काय पडला? तू एवढी भारी गाडी चालवतोस. अरे ते जोगतीन मावशी मध्ये आले. मी गाडीचं स्पीड कमी केलं, त्यांना वाचवायच्या नादात गाडीच घसरली. मी एक काम करतो, तेज वाक्काला फोन करतो. हे नाही नको, ते नको फोन करू. घरात उगाच काळजी करत बसतील परत. मला काय नाही झालं, बरं आहे. अरे पण हर देवाचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. तुमच्यासारखे दोस्त आणि माझ्या बहिणींची प्रार्थना माझ्या पाठीशी असताना कशाला काय मला होते. काय काय झालं? वहिनींचं प्रेम दादा. यांना आपण डॉक्टर घेऊन जाऊया. अहो तुम्ही काय काळजी करू नका काका, आता आमच्या घरीच घरचा डॉक्टर आहे. सूर्या दादाला तिकडेच घेऊन जात. तुम्ही सगळी घरी कल्टी मारा, पिक्चर संपलं. चला चला निघा. जा काम करा. चल तू 2 पायावर उभा कसा काय राहिला? जमीन मऊ पडली, काहीच डोकं टणक झालं. सूर्याला देवाचा माणूस म्हणते ते उगाच नाही. ए पाचाळलाय काय वय? देवाला काय दुसरी कामं नाहीत का? आता मला सांगा, आपण एवढी जय्यत तयारी केली, सूर्या पण अगदी येळत येऊन पडत होता, तेव्हाच ती झुकटीन मध्ये आली. तिला वाचवायला त्यानं ब्रेक दाबला आणि सूर्या वाचला. देवच त्याच्या माग आहे. नाही, येळ आपली खराब असं म्हणायचं आणि पुढच्या वेळी नीट प्लॅनिंग करायचं. मी पण बघतो या नशीब अजून किती दिवस वाचवणार आहे. अय लेकरा, अरे लय की लागलंय बाबा तुला. मला ईडीला माफ कर, माझ्यामुळं झालंय समज. अगं मावशी, तुझ्यामुळं तू काय पळणं केलंयस का? नाही ना. अरे काय नाही झालं मला, मी बरा आहे. तू लय नको मला वाईट वाटून घेऊ. हा, मला काय झालेलं नाही. काय माहिती तुझ्यामुळे पुढचं एखादं संकट टळलं असेल तर. असं बी असल बाबा, एखादं संकट येतं ना ते आपल्याला वरदानच ठरतं. आणि तुझ्या माहितीसाठी सांगते बघ, जी गोष्ट घडून आहे ना ती आपल्या चांगल्यासाठीच घडते. आणि आता तुझ्या बरोबर तसंच घडतं या. जे तुला भेटलंय ना त्याची काळजी घे, त्याला जप, त्याला जीव लाव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.